आज आपण इथे 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरे ज्योतिर्लिंग कोणते आहे त्याविषयी जाणून घेऊया। तर मल्लिकार्जुन हे 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसरे आहे। हे मंदिर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी श्री शैलेश पर्वतावर आहे। तर हे मंदिर दक्षिणेचे कैलास म्हणून देखील ओळखले जाते। या मंदिरात शिवाची आराधना करणाऱ्या भक्तांना आश्रमेध यज्ञात जेवढे पुण्य मिळते तेवढेच पुण्य या मंदिरात देखील मिळते असे देखील मानले जाते। त्यामुळे जाणून घेऊयात की मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या संबंधित काही खास गोष्टी। तर श्री गणेशामुळे कार्तिकीय शिव आणि पार्वती झाले होते नाराज। तर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची एक कथा आहे। ती शिव, पार्वती, श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी यांच्याशी संबंधित आहे। तर श्री गणेश आणि कार्तिकेय स्वामी हे विवाहयोग्य झाल्यामुळे एके दिवशी शिवजी आणि देवी पार्वतीच्या मनात विचार आला की आता या दोन मुलांचे लग्न करावे। दोन्ही मुलांच्या लग्नाची कल्पना आल्यावर शिव, पार्वती, कार्तिकेय स्वामी आणि श्री गणेशांना बोलवले। भगवान शिवने दोन्ही पुत्रांना सांगितले की तुमच्यापैकी जो या जगात प्रदक्षिणा घालून प्रथम येईल आम्ही त्याचे प्रथम लग्न करू। भगवान शिवची अट ऐकताच कार्तिकेय स्वामी ताबडतोब त्यांचे वाहन मोरावर बसून उडून गेले। श्री गणेश आपले वाहन उंदरावर बसले आणि काही विचार करून त्यांनी आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा घातली। श्री गणेशाने शिव, पार्वतीला सांगितले की तुम्ही दोघे माझ्यासाठी संपूर्ण जग आहात। श्री गणेशांच्या या शब्दांनी शिव आणि पार्वती खूप आनंदित आणि खुश झाले। त्यांनी श्री गणेशांचे लग्न लावून दिले। काही वेळाने कार्तिकेय स्वामी जग प्रदक्षिणा करून परतले। श्री गणेशाचे लग्न झालेले त्यांनी पाहिले तेव्हा कार्तिकेय स्वामींना संपूर्ण गोष्ट कळली तेव्हा ते संतप्त झाले। त्यांना असे वाटले की त्यांच्या आईवडिलांनी म्हणजेच शिव, पार्वतींनी आपल्यासोबत योग्य केले नाही। त्यामुळे ते संतप्त होऊन कार्तिकेय स्वामी कैलास पर्वत सोडून फ्रौंज पर्वतावर गेले। हा फ्रौंज पर्वत दक्षिण भारतातील कृष्णा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर आहे। त्याला श्रीशैल आणि श्री पर्वत असे देखील म्हणतात। कार्तिकेय स्वामींनी भेटण्यासाठी शिव, पार्वती श्रीशैलेश पर्वतावर भगवान शिव आणि देवी पार्वतीने संतप्त कार्तिकेयला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण कार्तिकेय राजी झालेच नाहीत। जेव्हा शिव आणि पार्वतीला कळते की कार्तिकेय कैलासात परतणार नाहीत तेव्हा त्यांनी ठरवले की आत्तापासून ते वेळोवेळी कार्तिकेयांना भेटायला जातील। असे मानले जाते की यानंतर शिव आणि पार्वती वेश बदलून कार्तिकेयांना भेटण्यासाठी येत असत। जेव्हा कार्तिकेयांना हे कळते तेव्हा त्यांनी तिथे एक शिवलिंग स्थापित केले ज्यामध्ये शिव आणि पार्वती ज्योतिरूपात विराजित झाले। प्रत्येक अमावस्येला भगवान शिव आणि पौर्णिमेच्या दिवशी देवी पार्वती कार्तिकेयला भेटण्यासाठी श्री पर्वतावर येतात अशी एक मान्यता आहे। मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगात मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव अशा प्रकारे आहे। तर अशा प्रकारे तुम्ही मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगापर्यंत पोहोचू देखील शकता। या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे जर असेल तर देशभरातून कृष्णा जिल्ह्यात जाण्यासाठी वाहतुकीचे अनेक मार्ग सहज उपलब्ध आहेत। येथील सर्वात जवळचे विमानतळ हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। येथून बस किंवा टॅक्सीच्या मदतीने मंदिरात तुम्ही जाऊ शकता। कृष्णा जिल्ह्यासाठी सर्वात जवळचे स्थानक मरकापूर आहे। देशातील सर्व मोठ्या शहरांमधून गाड्या मिळू शकतात। रस्त्याने येथे सहज पोहोचता येते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली, योग्य वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।